गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आर्थिक विचारांचा इतिहास पेपर 11 मधील युनिट नंबर 3 ला सुरुवात करणार आहोत किंवा मॉडेल नंबर 3 ला सुरुवात करत आहोत. युनिट नंबर 3 चे जे नाव आहे ते म्हणजे फ्रेडरिक लिस्टचे आर्थिक विचार. याविषयी आपण या मॉडेलमध्ये किंवा युनिटमध्ये फ्रेडरिक लिस्टच्या विचार जे मांडलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये एकूण 4 पॉईंटमध्ये हे मॉडेल किंवा युनिट विभागलेले आहे. यामध्ये 3.1 मध्ये फ्रेडरिक लिस्टने सनातनवादी विचारावर जी टीका केलेली आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर 3.2 मध्ये फ्रेडरिक लिस्टने मांडलेले आर्थिक विकासाचे टप्पे किंवा पायऱ्या याविषयी चर्चा करणार आहोत. 3.3 मध्ये फ्रेडरिक लिस्टची राष्ट्रवादाची संकल्पना याविषयी चर्चा करणार आहोत. आणि 3.4 मध्ये आपण फ्रेडरिक लिस्टचा संरक्षणविषयक सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत. युनिटला सुरुवात करण्यापूर्वी आपण फ्रेडरिक लिस्टचे आर्थिक विचार अभ्यासण्यापूर्वी आपण त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. सनातन संप्रदाय जो आहे या संप्रदायाच्या उदारमतवादाचा आणि वैश्विक अर्थव्यवस्थेचा त्याग करून राष्ट्रवादी विचारांना मानणारा किंवा त्याविषयी भूमिका घेणारा फ्रेडरिक लिस्ट याचा जन्म 1789 मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. जर्मनीमधील उटेंबर्ग या शहरात त्याचा जन्म झाला. लिस्टला शाळा व कॉलेजमध्ये जाऊन जास्त फारसे शिक्षण घेता आले नाही. लहान वयातच त्याने सुरुवातीला वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश करून आपल्या बौद्धिक क्षमतेच्या व कष्टाच्या जोरावर त्याने अनेक महत्त्वाची पदे भूषवली. प्रशासकीय सेवेमध्ये असतानाच विद्यापीठातील व्याख्याने ऐकणे व अर्थशास्त्र राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासाचा कार्यक्रम चालू ठेवणे त्याने सुरूच ठेवले होते. 1818 मध्ये ट्युबिंजन विद्यापीठामध्ये अध्यापनाचे काम करत असतानाच त्याने नोकरशाहीतील दोष व सरकारची चुकीची आर्थिक धोरणे यावर जाहीर टीका केली. परिणामी त्याला अधिव्याख्याता पदाची म्हणजे प्राध्यापक पदाची नोकरी सोडावी लागली. त्यानंतरही त्याने सरकारच्या आर्थिक धोरणावर सातत्याने टीका करणे चालू ठेवल्यामुळे त्याला शिक्षा झाली, परंतु देश सोडून जाण्याच्या अटीवर त्याची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर लिस्टने युरोप आणि अमेरिकेत आपले जीवनमान काही काळ व्यतीत केले. त्यानंतर 1825 ते 1832 या काळामध्ये त्याने अमेरिकेत वास्तव्य करून त्या ठिकाणी संरक्षणवादी विचाराला जर्मनीपेक्षा अमेरिकेमध्ये जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. अमेरिकेतील वास्तव्यामध्ये त्याने अमेरिकेतील राजकीय अर्थव्यवस्थेवर अनेक लेख लिहिले. त्या सर्व लेखांचे एकत्रित करून 1827 मध्ये त्याने द आउटलाईन ऑफ अमेरिकन पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. 1832 मध्ये अमेरिकेहून तो पुन्हा जर्मनीमध्ये आला आणि त्यानंतर त्याने जर्मनीसाठी अनेक सुधारणा कार्यक्रम सुचवले. त्यामध्ये नवीन रेल्वे मार्गाचा कार्यक्रम, 1833 मध्ये विकासाचा एक आराखडा सरकारला सादर केला. जर्मनीचा प्रबळ असा राजकीय व व्यापारी संघ विकसित करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्याने क्रियाशील राहून जर्मनीच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम केलेले आपल्याला दिसून येते. जर्मनीतील अंतर्गत व्यापारावर त्याने अनेक जकाती असल्यामुळे अंतर्गत व्यापारात जे अडथळे निर्माण झाले होते ते अडथळे दूर करण्यासाठी त्याने मदत केलेली आपल्याला दिसून येते. त्यासाठी त्याने 1841 मध्ये लिहिलेल्या दास नॅशनल सिस्टम डिअर पॉलिटिशियन
या ग्रंथामध्ये सनातन संप्रदायाच्या खुल्या व्यापाराच्या धोरणावर जोरदार टीका करून संरक्षणवादी धोरणाचा त्याने पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. जर्मनीच्या तत्कालीन आर्थिक तसेच राजकीय परिस्थितीची सार या ग्रंथामध्ये असलेले आपल्याला दिसून येते. जर्मनीचा एकत्रीकरणाचा निर्णय होत नसल्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले. आजारपण व आर्थिक विवंचना किंवा समस्या याला कंटाळून त्याने 1864 आत्महत्या केली आपल्याला दिसून येते. राष्ट्रवादी विचारसरणीच्या अर्थशास्त्रातील गटातील एक महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रज्ञ व संरक्षणवादी विचारसरणीचा खंदा पुरस्कर्ता म्हणून लिस्टचे नाव खूप प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसून येते. लिस्टने जे आर्थिक विचारामधील जे योगदान दिलेले आहे त्यामध्ये सनातनवादी विचारधारेला केलेला विरोध किंवा त्याच्यावर त्याने केलेली टीका, त्याचबरोबर आर्थिक विकासाचे त्याने मांडलेले टप्पे, लिस्टने मांडलेला आर्थिक राष्ट्रवादाची संकल्पना किंवा आर्थिक राष्ट्रवादाचा दृष्टिकोन आणि लिस्टचा व्यापारी संरक्षणाचा सिद्धांत, अशा प्रकारे त्याने या मुद्द्यावर आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. आज आपण लिस्टने सनातनवादी आर्थिक विचारावर जी टीका केलेली आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये लिस्ट हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर विशेष प्रेम असणारा अर्थशास्त्रज्ञ होता. सनातनवादी संप्रदायाने मांडलेले सिद्धांत आणि विचार हे गतिमान नसल्यामुळे ते स्थितिशील स्वरूपाचे आहेत असे त्याचे मत होते. प्रगतशील आणि गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये होणारे बदल सनातनवादी संप्रदायाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी नैसर्गिकपणे आपोआप ॲटोमॅटिक होणारा विकास व ॲटोमॅटिक म्हणजे आपोआप चालणारी अर्थव्यवस्था यावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. लिस्टला मात्र ही विचारसरणी तत्वता मान्य नव्हती. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारसरणीवर लिस्टने प्रखर टीका करून त्या विचारांना विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. लिस्टने ज्या सनातनवादी विचारावर टीका केली आहे ती पुढील मुद्द्याच्या सहाय्याने आपण त्यावर विषयी चर्चा करत आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी टीका केलेली आहे ती म्हणजे राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यावर लिस्टने टीका केलेली आपल्याला दिसून येते. सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी ॲडम स्मिथ, रिकार्डो माल्थस यांनी वैश्विक अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली. यावर लिस्टने प्रखर टीका केलेली आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्ती व विश्व किंवा वैश्विक अर्थव्यवस्था यांचाच विचार केलेला दिसून येतो. परंतु या दोन्हीमधील अतिशय महत्त्वाचा दुवा किंवा जो मध्यबिंदू आहे किंवा घटक आहे तो म्हणजे राष्ट्र या संकल्पनेकडे किंवा या कल्पनेकडे सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते राष्ट्र हा सरकारच्या धोरणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, कारण व्यक्तीची आर्थिक स्थिती ही देशाच्या आर्थिक तसेच राजकीय सामर्थ्यावर आणि उत्पादकतेवर अवलंबून असते. आणि त्यामुळे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या वैश्विक अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेवर लिस्टने टीका केली आपल्याला दिसून येते. सनातनवाद्यांच्या मते सर्व देश जगातील किंवा विश्वातील सर्व देश आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर असतात. परंतु लिस्टला मात्र हे विचार मान्य नव्हते. लिस्टच्या मते वास्तव परिस्थितीमध्ये सर्वच राष्ट्रे कधीच समान पातळीवर असत नाहीत. काही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात तर काही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्याही दुर्बल असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे सर्वच देशांना हितकारक ठरेल असे एकच धोरण आखणे किंवा स्वीकारणे हे योग्य नाही, अशा प्रकारचे मत लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते. सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी मात्र सर्व देश हे एका आर्थिकदृष्ट्या समान असल्यामुळे त्यांच्यासाठी एकच आर्थिक धोरण राबवावे किंवा स्वीकारावे अशा प्रकारचे मत मांडले होते. परंतु लिस्टने मात्र या विचारावर टीका केलेली आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते प्रत्येक देशाची आर्थिक परिस्थिती, संस्कृती ही भिन्न असल्यामुळे सर्व देशांनी एकच धोरण स्वीकारल्यास त्याचा सर्वच देशांना फायदा होणार नाही. तर जे आर्थिकदृष्ट्या सक्षम देश आहेत किंवा जे
आर्थिकदृष्ट्या बलवान देश आहेत त्यांनाच खुल्या व्यापाराच्या धोरणाचा किंवा त्या स्वीकारलेल्या धोरणाचा फायदा होईल. इतर देशांना मात्र त्याचा फायदा होणार नाही. उदाहरणार्थ, खुल्या व्यापाराचे धोरण सर्वच देशांनी स्वीकारल्यास त्याचा फायदा सर्वच देशांना होणार नाही. जे देश अधिक स्पर्धात्मक आहेत त्या देशांना त्याचा फायदा या धोरणातून फायदा मिळेल, मात्र इतर देशांना मात्र यापासून नुकसान होईल. म्हणजेच मागास आणि अविकसित देशांना या धोरणातून कोणताही फायदा होणार नाही. अशा प्रकारचे मत लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून लिस्टच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्व देशांनी एकाच प्रकारचे आर्थिक धोरण न स्वीकारता प्रत्येक देशाने आपापल्या परिस्थितीला अनुकूल असे असणारे आर्थिक धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. मागासलेल्या अविकसित देशांनी संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार करावा, तर विकसित देशांनी खुल्या व्यापार धोरणाचा स्वीकार केल्यास त्यांचे हित साधले जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी सनातनवादी विचारवंतांनी जी राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेकडे जे दुर्लक्ष केले होते त्यावर टीका करून राष्ट्र ही संकल्पना कशा प्रकारे उपयुक्त किंवा महत्त्वाची आहे याविषयी आपले मत लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरी जी महत्त्वपूर्ण टीका फ्रेडरिक लिस्टने केलेली आहे ती म्हणजे प्रत्येक राष्ट्रासाठी स्वतंत्र धोरण आखणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे सनातनवादी विचारधारेप्रमाणे सर्वच राष्ट्रांनी एकच धोरण स्वीकारावे असे मत मांडले होते, परंतु लिस्टच्या मते सर्वच राष्ट्रांनी एकच आर्थिक धोरण लागू करणे किंवा स्वीकारणे योग्य नाही असे त्याचे मत होते. त्याच्या मते प्रत्येक राष्ट्राने आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा, देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांचा किंवा प्रश्नांचा आढावा घेऊन स्वतंत्र आर्थिक धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. म्हणजेच स्वतंत्र आर्थिक धोरणामुळे त्या राष्ट्राच्या आर्थिक विकासात भर पडेल. प्रत्येक देश या पद्धतीने विकास साधत गेल्यास सर्व देशांचा विकास होऊन संपूर्ण विश्वाची कल्याण होईल. म्हणजेच सर्व देशांचा विकास होण्यासाठी सर्वांनी प्रत्येक देशाने आपल्या परिस्थितीला अनुकूल असणारे आर्थिक धोरण स्वीकारावे अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते राष्ट्र कल्याणातून आपणास विश्वकल्याण साधता येईल. म्हणजेच देशाचा विकास झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपोआप जगातील सर्व देशांचा विकास होऊन जागतिक कल्याण साधले जाईल अशा प्रकारचे मत या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी सनातनवादींनी मांडलेल्या समान आर्थिक धोरणावर टीका करून लिस्टने प्रत्येक देशाने स्वतंत्र आर्थिक धोरण स्वीकारावे अशा प्रकारचे मत व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्याने तिसरी जी प्रमुख टीका केलेली आहे ती म्हणजे त्याचा भौतिकवादी दृष्टिकोनावर त्याने केलेली टीका. सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करताना भौतिकवादी दृष्टिकोनाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्यांनी देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी संपत्ती संचय करणे याला महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते. संपत्ती संचय करण्यासाठी विनिमय मूल्य असलेल्या उत्पादन शक्तीचा विचार करणे आवश्यक आहे अशा प्रकारचे मत लिस्टने या ठिकाणी मांडलेले आहे. परंतु उत्पादन शक्तीकडे सनातनवादी विचारवंतांनी लक्ष न देता संपत्तीच्या संचयनाकडे किंवा साठ्याकडे लक्ष दिलेले आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते उत्पादन शक्ती वाढल्याशिवाय उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनात वाढ करता येणार नाही. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परिणामी संपत्तीची निर्मिती झाल्याशिवाय संपत्तीच्या साठ्यामध्ये वाढ होणार नाही अशा प्रकारचे मत त्याने मांडलेले दिसून येते. लिस्टच्या मते संपत्तीच्या संचयनासाठी संपत्ती निर्माण करणे आवश्यक आहे आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्राच्या उत्पादन शक्तीवर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणजेच संपत्ती निर्माण करण्यापूर्वी किंवा करण्यासाठी देशाची आर्थिक शक्ती किंवा उत्पादन शक्ती ही वाढवणे आवश्यक आहे किंवा तिचा विकास करणे आवश्यक आहे. राष्ट्रातील व्यक्ती किंवा संपूर्ण राष्ट्र जेवढ्या वस्तूंचा उपभोग घेते त्यापेक्षा जास्त मूल्याच्या वस्तूंचे उत्पादन राष्ट्रामध्ये व्हावयास हवे. तसे होत नसेल तर ती व्यक्ती किंवा तो
देश गरीबच राहील अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे लिस्टने सनातनवादी विचारवंतांनी जो भौतिकवादी दृष्टिकोन मांडलेला आहे आणि त्यामध्ये संपत्तीच्या संचयनावर जे जास्त महत्त्व दिलेले आहे त्यावर टीका करून लिस्टने उत्पादन शक्ती व देशाच्या उत्पादन शक्तीला महत्त्व देऊन देशाची उत्पादन शक्ती वाढवून देशाचा आर्थिक विकास घडवून आणता येतो अशा प्रकारचे मत या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथी जी महत्त्वपूर्ण टीका केलेली आहे ती म्हणजे राष्ट्राच्या उत्पादन शक्तीवर भर. लिस्टच्या मते राष्ट्राची उत्पादन शक्ती ही त्या देशाच्या भौतिक मूल्यापुरतीच मर्यादित नसून ती त्या देशातील धार्मिक, सांस्कृतिक व प्रशासकीय संस्थांवर, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि धोरणावर अवलंबून असते. त्यासाठी राष्ट्रातील काम करणाऱ्या वर्गासाठी संबंधित संस्थांनी योग्य वातावरण निर्माण करावयास हवे अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले आहे. अन्यथा काम करणारा वर्ग सुप्त अवस्थेमध्ये राहील. योग्य वातावरणाअभावी त्यांच्याकडून आवश्यक ते प्रयत्न केले जाणार नाहीत. म्हणून लिस्टने या ठिकाणी राष्ट्रकार्यामध्ये उत्पादकांना सर्वात जास्त महत्त्व दिले आपल्याला दिसून येते. देशातील सर्व उत्पादन शक्तीचा समतोल विकास घडवून आणण्यासाठी शेती व कारखानदारी या दोन्हींची आवश्यकता असते अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच लिस्टने आपल्या या विचारामध्ये देशाच्या उत्पादन शक्तीचा किंवा उत्पादन सामर्थ्याचा विकास घडवून आणणे महत्त्वपूर्ण आहे. यासाठी देशातील उत्पादन शक्ती वाढवण्यासाठी उत्पादन घटकांना कार्यशील बनवणे आवश्यक आहे अशा प्रकारचे मत या ठिकाणी मांडलेले आहे. सनातनवादी विचारसरणीमध्ये उत्पादन शक्ती या कल्पनेकडे किंवा संकल्पनेकडे सनातनवाद्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरी जी पाचवीची महत्त्वपूर्ण टीका ज्या या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे मुक्त व्यापार आणि निरहस्तक्षेपी नीती किंवा निरहस्तक्षेपाचे धोरण यावर लिस्टनं टीका केलेली आपल्याला दिसून येते. सनातनवाद्यांच्या मते उपभोग्य संपत्तीची वाढ करणे आणि विनिमय मूल्याची वृद्धी करणे यासाठी प्रत्येक देशाने खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. म्हणजे देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी किंवा सर्व देशांनी मुक्त व्यापाराचे धोरण स्वीकारावे अशा प्रकारचे मत सनातनवादी आर्थिक विचारवंतांनी मांडलेले आपल्याला दिसून येते. सर्व देश आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर असल्यामुळे त्यांनी मुक्त व्यापाराचे धोरण स्वीकारणे फायदेशीर ठरते अशा प्रकारचे मत सनातनवाद्यांनी मांडलेले आपल्याला दिसते. परंतु लिस्टला मात्र हे मत सनातनवाद्यांचे मत योग्य वाटत नव्हते किंवा अयोग्य वाटले आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते मुक्त व्यापारी धोरण हे नेहमी प्रगतशील विकसित देशांना फायदेशीर ठरते, तर मागासलेल्या देशांना मात्र ते नुकसानीचे ठरते. परिणामी प्रगत देश अधिक श्रीमंत होतात तर मागासलेले देश अधिक दुर्बल होऊन त्या देशांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. आणि म्हणून देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी व देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये आणि लोकांच्या व्यवहारात हस्तक्षेप न करणे योग्य असते अशा प्रकारचे मत लिस्टने या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते. म्हणून लिस्टच्या मते आर्थिक कार्यामध्ये सरकारने किंवा शासनाने अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणे किंवा शांत राहणे याला विरोध केले आपल्याला दिसून येतो. लिस्टच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने योग्य त्यावेळी योग्य त्या प्रमाणात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे आणि म्हणून सर्व देशांनी निरहस्तक्षेप नीतीचा आणि मुक्त व्यापाराचा स्वीकार करणे अयोग्य असल्याचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून लिस्टने सनातनवाद्यांच्या मुक्त व्यापार आणि निरहस्तक्षेप नीती या धोरणावर टीका करून सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करून आर्थिक विकासाला चालना द्यावी, आर्थिक विकास घडवून आणावा, तसेच आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करावी अशा प्रकारचे मत या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर जी पुढील जी टीका केलेली आहे ती म्हणजे आर्थिक सिद्धांत व नियम हे परिस्थिती सापेक्ष असावेत. सनातनवादी विचारवंतांनी जे सिद्धांत व नियम मांडलेले आहेत त्यामध्ये
जे मांडलेले नियम आहेत ते जे सिद्धांत आहेत ते आर्थिक सिद्धांत व नियम परिस्थिती सापेक्ष असावेत अशा प्रकारचे मत लिस्टने या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते. सनातनवादी विचारसरणीवर लिस्टने जरी टीका केली असली तरी सनातनवादी विचारसरणी आणि लिस्टची विचारसरणी पूर्णतः भिन्न नव्हती. मुक्त व्यापाराचे धोरण आणि निरहस्तक्षेप नीती या दोन विषयांचा त्याने प्रखर त्या दोन घटकांना विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. ही दोन्ही गोष्टी सोडल्यास सनातनवादी विचारधारा व लिस्टची विचारधारा यामध्ये बरेच साम्य आढळून असलेले आपल्याला दिसून येते. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले मुक्त व्यापाराचे धोरण लिस्टला पूर्णतः अमान्य होते असे म्हणता येत नाही. कारण लिस्टच्या मते प्रगत देशांनी खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारावे तर इतर देशांनी किंवा मागासलेल्या देशांनी संरक्षणवादी धोरण स्वीकारावे अशा प्रकारचे मत या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते. मागासलेल्या देशांचा विकास व्हावा म्हणून या देशांनी संरक्षणाच्या धोरणाचा अवलंब करावा. त्याच्या मते आर्थिक सिद्धांत व नियम परिस्थिती सापेक्ष असावेत. ही सापेक्षता साहजिकच आर्थिक सिद्धांत व नियम हे सर्व स्थलकाल निरपेक्ष असतात अशा प्रकारचे मत सनातनवाद्यांनी मांडले होते. आणि परंतु हे जे मत आहे सनातनवाद्यांचे ते मात्र फ्रेडरिक लिस्टला मान्य नसलेले आपल्याला दिसून येते. त्याच्या मते आर्थिक सिद्धांत व नियम हे परिस्थिती सापेक्ष असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आर्थिक सिद्धांत व नियमाच्या सापेक्षतेवर लिस्टने टीका केली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी टीका आहे ती म्हणजे व्यक्तिवादी भूमिकेवर सनातनवाद्यांच्या टीका केलेली आपल्याला दिसून येते. समाजाच्या आणि देशाच्या विकासात व्यक्ती स्वातंत्र्य फार महत्त्वाची भूमिका बजावते अशा प्रकारची धारणा किंवा मत सनातनवाद्यांचे असलेले आपल्याला दिसून येते. व्यक्तिहित व व्यक्ती स्वातंत्र्य यातून समाज हित होत असते, देशहित होत असते अशा प्रकारचे मत सनातनवाद्यांनी मांडले होते. सनातनवाद्यांनी प्रथम व्यक्ती आणि नंतर विश्वाचा विचार केला. प्रत्येक व्यक्ती आपल्या हिताचा विचार करीत असते किंवा करत असल्यामुळे व्यक्तीचे आपोआप हित साधले जाऊन संपूर्ण मानवजातीचेही हित साधले जाते आणि म्हणजेच मानवजातीच्या कल्याणासाठी व्यक्तीला स्वातंत्र्य द्यावे ही सनातनवाद्यांची भूमिका किंवा मत असलेले आपल्याला दिसून येते. परंतु प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीमध्ये मात्र यामध्ये विरोधाभास असलेला आपल्याला दिसून येतो. व्यक्तिहित साध्य झाल्यास व्यक्तिहित व समाजहित यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आपल्याला दिसतो. व्यक्तिहित साध्य झाल्यास समाजहित साधलेच जाईल असे दिसून येत नाही आणि म्हणून लिस्टने या व्यक्तिवादी भूमिकेवर सनातनवाद्यांच्या या भूमिकेवर टीका केलेली आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते प्रत्यक्षात व्यक्तिहितापेक्षा सर्वात जास्त महत्त्व राष्ट्रहिताला किंवा देणे आवश्यक आहे. राष्ट्रहिताला प्राधान्य देणे महत्त्वपूर्ण ठरत असते. कारण व्यक्तिहितापेक्षा राष्ट्रहिताचे महत्त्व जास्त असते. ज्या देशाचा विकास झाल्यास ॲटोमॅटिकली व्यक्तीचा विकास घडून येत असतो आणि म्हणून सनातनवाद्यांनी जी आत्यंतिक व्यक्तिवादी भूमिका स्वीकारली व व्यक्ती स्वातंत्र्याला जे अवास्तव महत्त्व दिले त्यावर लिस्टने टीका केलेली आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते व्यक्तिहितापेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे व्यक्तिहितापेक्षा किंवा व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यापेक्षा देशाच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असलेले आपल्याला दिसून येते. आणि शेवटची जी टीका पूर्ण केलेली आहे ती म्हणजे संरक्षण नीतीचे जे महत्त्व आहे ते त्याने स्पष्ट केले आपल्याला दिसून येते. लिस्टच्या आर्थिक विचारांचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की त्याच्या विचारसरणीला प्रेरणा देणारे दोन महत्त्वपूर्ण स्रोत जे आहेत ते म्हणजे 19व्या शतकामध्ये जर्मनीच्या आर्थिक विकासामध्ये निर्माण झालेली भिन्नता. जर्मनीच्या आर्थिक विकासात जे अडथळे निर्माण झाले होते त्याच काळामध्ये अमेरिकेतील संरक्षणवादी धोरणाला यश मिळालेले आपल्याला दिसून येते. 19व्या शतकामध्ये जर्मनीला वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि त्यांच्या धोरणात एकसंधपणा नसलेला आपल्याला दिसून येतो. तेथील अंतर्गत व्यापारावर अनेक निर्बंध होते. अंतर्गत व्यापार त्यामुळे वाढला नाही, त्याचा विकास झाला नाही. त्याचवेळी मात्र इंग्लंडमधून आयात होणाऱ्या वस्तूवर कोणतेच निर्बंध लादले जात नव्हते आणि
त्यामुळे इंग्लंडच्या मालाला जर्मनीमधील बाजारपेठ मिळून त्याचा फायदा हा इंग्लंडला झालेला आपल्याला दिसून येतो. आयात वस्तूवर कोणतीच कर किंवा बंधन नसल्यामुळे अंतर्गत त्याचा फायदा जास्त करून हा इंग्लंडला होऊन त्यांचा विकास घडून आला. परंतु अंतर्गत व्यापारावर जास्त निर्बंध असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम जर्मनीच्या विकासावर झालेला आपल्याला दिसून येतो. अंतर्गत व्यापारावरील निर्बंधामुळे जर्मन उद्योगपतींना किंवा उद्योजकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्याचा प्रतिकूल परिणाम जर्मनीच्या औद्योगिक विकासावर झालेला आपल्याला दिसून येतो. जर्मनीतील उद्योजकांच्या मागणीमुळे लिस्टने अंतर्गत जकाती व खुल्या व्यापाराविरुद्ध आवाज उठवला. परिणामी 1828 मध्ये जर्मनीतील अंतर्गत जकाती हळूहळू कमी करण्यात येऊ लागल्या, काही रद्द करण्यात आल्या. समान जकातीसाठी युनियन ऑफ जर्मन स्टेटच्या निर्मितीमुळे देशाची अंतर्गत एकता निर्माण होण्यास मदत झाली. एकंदरीत लिस्टने राष्ट्रवादी विचारसरणी मांडून राष्ट्राच्या संरक्षण नीतीला अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली आणि परिणामी खुल्या व्यापाराचे पुरस्कर्ते व संरक्षणवादी धोरणाचे पुरस्कर्ते यांच्यामध्ये वाद हा जरी चालू राहिला असला तरी लीजच्या मते सामर्थ्यशाली व समृद्ध राष्ट्रांनी मुक्त व्यापाराचे धोरण स्वीकारावे, मात्र मागासलेल्या आर्थिकदृष्ट्या अविकसित देशांनी संरक्षण नीतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे किंवा योग्य आहे, अशा प्रकारचं मत या ठिकाणी लिस्टने मांडले आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे लिस्टने सनातनवादी विचारधारेवर टीका करून सनातनवादी विचारापेक्षा आपले विचार कशा प्रकारे योग्य आहेत याविषयी त्याने आपली मत या संकल्पनेमध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते. पुढील लेक्चरमध्ये आपण 3.2 जो आहे त्याच्यामध्ये फ्रेडरिक लिस्टने जे आर्थिक विकासाचे टप्पे मांडलेले आहेत किंवा जे पायऱ्या मांडलेल्या आहेत किंवा आर्थिक विकासाच्या ज्या विविध अवस्था आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत.